नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे बाल शिक्षणाचा इतिहास. म्हणजे बघा, पूर्वी मुलांना कसं शिकवलं जायचं आणि आज आपण कुठे आलो आहोत, हा सगळा प्रवास कसा घडला. चला तर मग हा रंजक इतिहास जाणून घेऊया. सुरुवातच एका प्रश्नाने करूया. आजच्या काळात आपल्याला मुलांचं शिक्षण किती महत्त्वाचं वाटतं, बरोबर? पण विचार करा, पूर्वीपासूनच हे असंच होतं का? म्हणजे नेहमीच याला इतकं महत्त्व दिलं गेलं होतं का? याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करेल. तर हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी आपण त्याला 5 भागांमध्ये विभागला आहे. अगदी प्राचीन काळापासून सुरुवात करून आपण थेट आजच्या आणि उद्याच्या शिक्षणापर्यंत पोहोचणार आहोत. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कळेल की मुलांकडे बघण्याचा, त्यांना शिकवण्याचा आपला दृष्टिकोन कसा हळूहळू बदलत गेला. चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या टप्प्यापासून, शिक्षणाचा प्राचीन मार्ग. कल्पना करा, त्या काळात आजच्यासारख्या शाळा नव्हत्या. मग शिक्षण कसं व्हायचं? तर ते व्हायचं घरात, कुटुंबात आणि निसर्गाच्या कुशीत. खरं तर कुटुंबच मुलाचे पहिले गुरु असायचे. पण एक मिनिट, आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. बाल शिक्षण म्हणजे नेमकं काय? तर याचा अर्थ फक्त पाटीपुस्तकं आणि अभ्यास नाहीये. बालशिक्षण म्हणजे मुलाचा सर्वांगीण विकास, म्हणजे शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक सगळ्याच बाजूने. आता ही टाईमलाईन बघा. यावरून आपल्याला शिक्षणाच्या प्रवासाचा एक स्पष्ट अंदाज येतो. प्राचीन काळात शिक्षण कुटुंब आणि निसर्गाभोवती केंद्रित होतं. मग आलं मध्ययुग, जिथे धार्मिक संस्थांचा प्रभाव वाढला आणि शिक्षण धर्मग्रंथांपुरतं मर्यादित झालं. त्यानंतर आधुनिक काळात वैज्ञानिक विचार पुढे आले आणि आज आपण समकालीन युगात आहोत, जिथे प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक गरजा आणि त्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जातंय. प्राचीन भारतात तर गुरुकुल पद्धत होती. ही खूपच खास होती. इथे शिक्षण म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नव्हतं, तर ते अक्षरशः जीवन जगण्याची एक कला होती. आणि ही कला निसर्गाच्या सानिध्यात प्रत्यक्ष अनुभवातून शिकवली जायची. आईला तर पहिला गुरु मानलं जायचं. आता आपण एका अशा वळणावर येतोय जिथे शिक्षणाबद्दलचे विचार एकमेकांना भिडायला लागले होते. म्हणजे 2 पूर्णपणे वेगळ्या विचारसरणींमध्ये एक प्रकारचा संघर्षच सुरू झाला होता. हा फरक किती मोठा आहे बघा. एका बाजूला मध्ययुगीन शिक्षण, जे फक्त पाठांतर करा, परंपरा जपा, जे सांगितले तेच करा यावर जोर देतं. आणि दुसऱ्या बाजूला प्रबोधन काळातील विचार, जे म्हणतात की नाही, मुलाच्या मनातली उत्सुकता जपा, त्याच्या स्वतंत्र विचारांना महत्त्व द्या. हा शिक्षणाच्या इतिहासातला एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता खरंच. आणि याच काळात जॉन लॉक यांनी टॅब्युला रासा ही एक क्रांतिकारक कल्पना मांडली. टॅब्युला रासा म्हणजे काय? तर कोरी पाटी. याआधी लोक काय मानायचे की मुलं जन्मतःच काहीतरी गुण दोष घेऊन येतात. पण लॉक म्हणाले नाही, मुलाचं मन जन्मतः कोऱ्या पाटीसारखं असतं. त्यावर आपण अनुभवान काहीही लिहू शकतो. या एका विचाराने शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आता आपण त्या क्रांतीबद्दल बोलूया, जिने सगळं चित्रच पालटून टाकलं. एक अशी क्रांती जिथे पहिल्यांदा शिक्षणाचा केंद्रबिंदू शिक्षक किंवा पुस्तकं नाही, तर मूल बनलं. ही खरंच एक खूप मोठी आणि महत्त्वाची घटना होती. आणि या क्रांतीचे एक महत्त्वाचे प्रणेते होते फ्रेडरिक फ्रोबेल. त्यांनी एक साधी पण खूप खोल गोष्ट ओळखली, ती म्हणजे खेळण्याचं महत्त्व. त्यांच्यासाठी खेळ म्हणजे फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नव्हतं. ते म्हणायचे की खेळ हे मुलांच्या आत जे काही आहे ते व्यक्त करण्याचं सर्वात उत्तम माध्यम आहे. आणि याच विचारातून जन्म झाला किंडरगार्टनचा. किंडरगार्टन म्हणजे काय? तर मुलांची बाग. आज आपण ज्याला बालवाडी म्हणतो, ती संकल्पना फ्रोबेल यांनीच आणली. इथे पहिल्यांदाच शिक्षण हे ओझं न राहता एक आनंदाचा अनुभव बनलं. खेळ, गाणी, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्यांमधून शिक्षण दिलं जाऊ लागलं. फ्रोबेल यांच्यानंतर शिक्षण क्षेत्रात आणखी एक मोठं नाव पुढे आलं, मारिया मॉन्टेसरी. त्यांची कल्पना तर अजूनच साधी पण तितकीच प्रभावी होती. त्या म्हणाल्या, मुलाचे अनुसरण करा. म्हणजे काय? तर शिक्षकाने शिकवत सुटण्याऐवजी मुलाला स्वतःहून शिकायला मदत करायची. त्याच्या आवडीचा, त्याच्या वेगाचा आदर करायचा. आजही एखाद्या मॉन्टेसरी शाळेत गेलं तर हेच चित्र दिसतं. प्रत्येक मूल आपल्या आवडीचं काम निवडतं, स्वतःच्या गतीने शिकतं, कोणीही कोणावर जबरदस्ती करत नाही. आणि या पद्धतीचा परिणाम काय होतो? तर मुलं फक्त काही गोष्टी शिकत नाहीत, तर ती स्वावलंबी बनतात, त्यांच्यात आत्मविश्वास येतो. बरं, हे सगळं झालं जागतिक पातळीवर. आता आपण आपल्या देशाकडे, भारताकडे येऊया. इथे आधुनिक बालशिक्षणाचा पाया कसा रचला गेला ते पाहूया. भारतात या बदलाची मशाल हाती घेतली ती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. विचार करा, त्या काळात समाजाचा किती विरोध होता, पण तरीही त्यांनी मुलींसाठी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले.
त्यानंतर आले गिजूभाई बधेका, ज्यांना प्रेमाने मुलांचे गांधी असंही म्हटलं जातं. त्यांनी पाश्चात्य देशातल्या या कल्पनांना भारतीय रूप दिलं आणि शिक्षण हे बालमानसशास्त्रावर आधारित असायला हवं हे पटवून दिलं. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनेही या दिशेने मोठी पावले उचलली. बघा, पहिलं पाऊल होतं ICDS म्हणजे आपली अंगणवाडी योजना. यातून मुलांचं आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षण गावागावात पोहोचलं. मग आलं दुसरं महत्त्वाचं पाऊल, शिक्षण हक्क कायदा. या कायद्याने तर 6 ते 14 वर्षांच्या प्रत्येक मुलासाठी शिक्षण हा त्याचा मूलभूत हक्क बनवला. आणि तिसरं म्हणजे वेळोवेळी आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांनी या सगळ्या व्यवस्थेला एक योग्य दिशा दिली. तर हा सगळा ऐतिहासिक प्रवास पाहिल्यानंतर आता प्रश्न पडतो की आज आपण कुठे आहोत? आजचं शिक्षण कसं आहे आणि भविष्यात काय बदल अपेक्षित आहेत? चला बघूया. या संपूर्ण प्रवासाचं सार काय आहे? तर आज आपण एका अशा ठिकाणी पोचलो आहोत जिथे हे तत्त्व स्वीकारलं गेलंय की शिक्षण मुलासाठी आहे, मूल शिक्षणासाठी नाही. आजचं शिक्षण हे बालक केंद्रित आहे, खेळावर आधारित आहे, अनुभवातून शिकवणारं आहे आणि हो, ते सर्वसमावेशक सुद्धा आहे. आणि या गोष्टीला किती महत्त्व दिलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारताचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. या धोरणात 3 ते 8 वर्ष या वयोगटाला शिक्षणाचा पाया मानून त्यावर विशेष भर दिला गेला आहे. कारण पाया पक्का असेल तरच इमारत मजबूत उभी राहते. शेवटी हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. बालशिक्षणाचा इतिहास हा फक्त शिक्षण पद्धतींचा इतिहास नाहीये. तो आपल्या समाजाच्या प्रगतीचा, आपल्या विचारांच्या प्रगतीचा आरसा आहे. आपण कुठून सुरुवात केली होती? कठोर शिस्तीपासून. आणि आज कुठे आलो आहोत? तर मुलाच्या नैसर्गिक, आनंदी आणि सर्वांगीण विकासावर. हा प्रवास खरंच खूप मोठा आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. या हजारो वर्षांच्या प्रवासातून आपण भविष्यातल्या मुलांसाठी कोणता एक सर्वात महत्त्वाचा धडा घेऊ शकतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? धन्यवाद.